सन्मान्य सदस्य परब साहेबांनी सांगितलं की रेट काय चाललाय पासचा। ही पासची सगळी कार्यप्रणाली ही माननीय पीठासीन अधिकारी अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे। राज्य सरकारचा शासनाचा त्याच्याशी कुठे एक मिनिट ऐका ना, माझं पूर्ण होऊ द्या, कुठेही संबंध नाही। याचा अर्थ इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे ह्यांनी जो दर सांगितला, कुठल्या 1 नंबर गेटवरचा दर काय, 2 नंबर गेटवरचा दर काय, इनडायरेक्टली हे इंडिकेशन्स शेअरकडे आहेत। या सगळ्या एक मिनिट ऐका, आता तुमचंही ऐकलं आमचंही ऐका। या सगळ्या व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणानं पासचं वाटप होतं। याचा अर्थ जे परब साहेबांनी दर सांगितला तो इथं संबंधित आहे का या यंत्रणेशी? आणि म्हणून आमचं तर थेट सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, एक मिनिट आमची आपल्याला सभापती महोदय विनंती आहे, नुसतं ॲफिडेव्हिट नाही, ऐका ना। आता कसं तुम्ही आरोप केला एक बाजूनं, आमची पण बाजू, आणि आम्हाला सभापतींनी संधी दिली ना। सभापती महोदय तुम्ही नुसतं ॲफिडेव्हिट नाही, त्यांनी पुरावा द्यावा। आम्ही सांगतो आपल्याला त्यांनी पुरावा द्यावा। आणि एक मिनिट, आणि आपण जर आदेश दिले तर कुठल्याही पोलीस यंत्रणेकडनं त्यांनी दिलेल्या पुराव्याची चौकशी केव्हाही करायची सरकारची तयारी आहे। केवळ असं भडक वक्तव्य करायचं आणि या यंत्रणेला आक्षेप घ्यायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी द्यावं, त्यांनी पुरावे द्यावे, त्यांनी नावं द्यावी, त्यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, त्यांच्याकडे छुप्या कॅमेऱ्यातनं केलेलं रेकॉर्डिंग असेल, सगळं त्यांनी द्या। आपण सांगाल त्या यंत्रणेकडनं सरकारची या प्रकरणाची चौकशी करायची तयारी आहे।